गणा धाव रे मला पाव रे, गणा धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे, गणा धाव रे मला पाव रे, गणा धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे, गणा धाव रे मला पाव रे, गणा धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे. तुझ्या कृपेची छाया असू दे, ध्यानी मनी नाव तुझे असू दे, ध्यानी मनी नाव तुझे असू दे, ध्यानी मनी नाव तुझे असू दे. माझी वादलात सापडली नाव रे, दूर किनारी हाय माझा गाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे, गणा धाव रे मला पाव रे, गणा धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे, गणा धाव रे मला पाव रे, गणा धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे. ओ क्या बात है, क्या बात है, अप्रतिम. हा बाला डान्स सगळ्यांनी केला आणि अशोक शिंदे सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. बाला डान्स मध्ये त्यांनी रास दांड्या केला. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसायला मंडळी हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय कोकण मधून तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. वैभव सर तुमच्याकडे यायचंय. खरं तर तुमच्या कोकणात आलोय आम्ही, तुम्ही इथलेच आहात. कोकणाबद्दलची तुमची एखादी आठवण आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल की काय दिलं या भूमीनं. ही माती आणि या मातीचं पाणी जर माझ्यात नसतं तर मी कलाकार इतका चांगला नसतो असं वाटतं. तुम्ही जर बघितलं तर आतापर्यंत जी माणसं कोकणातून मुंबईत गेलेली आहेत किंवा ज्यांना काही कर्तृत्व गाजवायचं आहे असं म्हणून बाहेर गेलेली आहेत, ती सगळी माणसं मोठी झालेली आहेत. आणि म्हणून मला वाटतं की हा आमच्या मातीचा गुण आहे, हा आमच्या पाण्याचा गुण आहे आणि इथल्या लोकांचं प्रेम आहे जाणाऱ्या माणसासाठी की तू जा पुढे, आम्ही आहोत पाठीमागे तुझ्या पाठीशी. क्या बात. आणि आज इथं आलोय म्हटल्यानंतर एका अशा व्यक्तीचा तर उल्लेख झालाच पाहिजे ज्यांनी खरं तर ही भाषा, इतकी गोड भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली कलेच्या माध्यमातून. मालवण सम्राट मच्छिंद्र कांबळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वैभव, तुम्ही जी भूमिका साकारायचं फुबैफू मधली, ती खूप सगळ्यांना आवडायची की जो एक गोष्ट सांगायचा, ती एक झलक तर मात्र आम्हाला ऐकायचीच आहे. ती इतकी आवडते आम्हाला व्यक्तिरेखा तुम्ही जी करता ती. मी कोकण पट्ट्यातला, रत्नागिरी पट्ट्यातला संगमेश्वरी बोलीभाषा ही आमच्याकडे बोलली जाते, तर त्यातलं एक छोटंसं तुम्हाला किस्सा सांगतो मी तुम्हाला. तर झालं असं, सकाळला उठलो आणि होतो आणि तेवढ्यात माझा बावे आला, धाकटा पोरगा माझा. काय समजलं? मला म्हणला अण्णानू वाईट जरा आयत्या का जाऊन येतो. तर म्हटलं आयता कोण रे? तर मनुष्याचा आयता नाही, येता आयता. म्हटलं होय काय? तर आयत्याला कसं नाव पडलं माहितीये? तर झालं असं, तर आयत्याचा बापूस तात्या मलुष्टा. काय समजलो? तर तात्या मलुष्ट्याला पहिली बायको होती आणि काय झालं, ती प्लॅगात वारली. कुणाची? तात्या मनुष्याची पहिली बायको. कुणाची केला नव्हती? पालीची जमदाडे नाही, आता जमदाड्याची गेली होती काशी. काशी केला जमदाड्यांची आणि प्लॅगात गेली काशी. काय समजलं? प्लॅगात गेली आणि दुसरी बायको गेला. कुठली गेला? या कणकाडीचं बेट नाही, हा वांजवल्याजवळ, हा त्या कणकाडीच्या बेटावर त्याचा मोरे आहे ना, मोरे, त्या मोऱ्याची पोरगी गेला. त्या मोऱ्याची पोरगी त्या मोऱ्याची पोरगी जी होती ती
घोट टाकलेली होती, काय समजलो. आणि घोट टाकलेली होती आणि तिला होता पोरगा पहिल्या नवऱ्यापासून टाकलेला पोरगा चांगला हुशार पोरगा. आता 7वीत नापास झालेला होता पण तरी हुशार पोरगा होता. आणि ती गेली होती त्यानं. तर तात्यान मनुष्यान काय केलं, ती बायको केला मोऱ्याची इदवा, काय समजलं. तर तिला पहिला पोरगा होता तात्याला आयता मिळाला म्हणून तर आयता. खरं तर हा जो मंच आहे, हा मंच आम्ही भाड्यानं घेतला, कारण इथले जे एक व्यक्ती होते ते आम्हाला म्हणाले हा मंच आम्ही तुम्हाला देतो, पण हा आमच्या लग्नाचा मंच आहे. खरं तर इथे एक लग्न पण होणार होताच. आम्ही म्हटलं थोड्या वेळासाठी मी वापरतो आणि मग तुम्ही हवं तर लग्न लावा. पण आता असं झालं, वेळ खूप झाला, ते म्हणतात आमचं लग्न लावून घ्यायचं आहे आम्हाला इथे. त्यामुळे आता त्यांचं लग्न पहिल्यांदा बघूयात ते कसं लागणार आहे आणि मग आपण आपला कार्यक्रम पुढे कंटिन्यू करूया. तोपर्यंत तुम्ही समोर स्थानापन्न व्हा. तर ज्यांचं लग्न आहे ते आता उरकून घ्यायचं मला काम मिळालेलं आहे. बोलावतो या लग्नातले नारायण म्हणून जे सगळीकडे वावरत असतात, भाऊसाहेब कणकवलीकरांना. या. हा, कसा गावाले नो. वा वा वा, खाबळे नमस्कार. नमस्कार. आता आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुम्ही इलेलास, होय, तर तुमचा स्वागत होकच वया. हो. आणि गाराना तर होकच वया. वा वा. होय महाराजा म्हणा मी म्हणल्यावर. हा, 12 गावच्या 12 वेशीच्या 12 वैभटीच्या महाराजा. होय महाराजा. चला हा वयोधीची टीम आपल्या गावातील या, त्यांका सुख समाधान लागू दे रे महाराजा. होय महाराजा. सर जेवढे मान्यवर बसलेत, आमचे रसिक प्रेक्षक बसलेत, त्यांना सुखी समाधानी ठेव रे महाराजा. होय महाराजा. आणि या वर्ष सगळ्यांका सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ दे रे महाराजा. होय महाराजा. आणि भाऊ कदमच्या पंचवर वैभव मांगले हसू दे रे महाराजा. होय महाराजा. तर आता घराणा झालेला. वा. काय गो गाराणा झाला ना तुमचा? हो. मग आता पुढच्या कामाक लागा. फटकी इली तुमच्या तोंडावरती, चला. तर कोकणाचा कॅलिफोर्निया झालाच पाहिजे. आणि हा विकासासाठी म्हणजे कॅलिफोर्नियासाठी विमानतळ इथे झालं पाहिजे. आणि त्यासाठी फुल फुलाची पाकळी म्हणून मी माझी 2 एकर जास्त झाली 2 गुंठे परा बाळका काहीतरी ठेवू गया. 2 गुंठे जागा देतोय. 2 गुंठे जागा देतोय विमानतळाला. अरे विमानतळाला 2 गुंठे जागा. बस झाली, उभा तरी राहा. तर आमच्या कोकणाचा विकास. ओ ऐकलास? काय गो खड्ड्यात गेलो तुमचा विकास. बाळग्यात परसाकडे झाली. आधी येवा जरा धुवकते का. तर परसाकडे याचा असा होता विषय बदलताना माझं. मी मराठी, झी मराठी.